महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर भारतीय हवामान विभागाने गेल्या 5-6 दिवसापूर्वी रेड अलर्ट नाशिक जिल्ह्यात जाहीर केला होता आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळवण तालुक्यात देखील मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता आणि त्याच कळवण तालुक्यातील आभोना परिसरातील आभोना अंबुर्डी चिंचोरे या रस्त्यावर आपण आहोत आणि या ठिकाणी मुसळधार पावसामुळे हा जो रस्ता आहे तो खचला होता। या ठिकाणी पूर्णपणे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं। या ठिकाणी पूर्ण हा भराव खचला होता, त्यामुळे शालेय विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, शेतकरी असतील, या ठिकाणाहून त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता आणि त्याबाबतची नागरिकांच्या म्हणण्यानुसार बातमी महाराष्ट्र क्रांती न्यूजवर प्रसारित केली होती आणि त्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाने या ठिकाणी आता सध्या उपाययोजना केलेल्या आहेत। ज्यांनी आपल्याला तक्रार दिली होती ते शेतकरी देखील आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा जो आहे भराव टाकण्यात आलेला आहे, परंतु हा भराव तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि अजून पाऊस आला तर तो भराव अशी एकंदरीत परिस्थिती आहे। ज्यांनी आपल्याला या ठिकाणी तक्रार दिली होती ते आपल्यासोबत आहेत। इकडे काय सांगाल, या ठिकाणी मुसळधार पावसामुळे हा भराव खचला होता, संबंधित विभागाने आता या ठिकाणी भराव भरून दिलेला आहे, काय मागणी आहे? या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर शासनाने आणि प्रशासनाने या ठिकाणी सेतू पूलच तयार केला पाहिजे, कारण जवळजवळ 7-8 खेडे आहेत, पूर्णपणे रहदारी चालू असते। त्यानंतर कांद्याचे इकडे शेड झालेले, मोठे वाहन येतात तिथं 8-8, 9-10 टायरचे वाहन आल्यामुळे ते रस्ता जास्त खचत चालतो। तसेच आमचे मुलं बालं रोज शाळेत ये जा करतात आणि पूर पावसाने याच्यावरून 3-4 वर्षापासून सतत चालू आहे। आमचं असं म्हणणं आहे या ठिकाणी हा तात्पुरता जो रस्ता केलेला आहे हे नुसतं काहीतरी तात्पुरता प्रशासन मलमपट्टी करत आहे, हे असं करू नये। या ठिकाणी सेतू पूलच झाला पाहिजे, नाहीतर या ठिकाणी आम्ही एखाद्या विषय वेळेस शासनाकडे जाऊन इकडे प्रकल्पाकडे जाऊन आणि ही मागणी पूर्णपणे त्या ठिकाणी मोर्चा स्वरूपात करू, अशी माझी मागणी आहे। त्या दिवशी मुसळधार पावसामुळे आपण या ठिकाणी उपस्थित होता, काय एकंदरीत परिस्थिती की भयानकच होती ती परिस्थिती त्या दिवशी पावसामुळे। याच्यावरून पूलवरून पाणी आणि पुन्हा शाळेतले मुलं येणारे जाणारे, म्हणजे फार वाईट परिस्थिती होती त्या दिवशी। लहान मुलं 4वी, 5वी, 7वी, 8वी, 9वी असे जाणारे शाळेत अनेक मुलं आहेत, काही सकाळी जातात शाळा कॉलेजला। खूप वाईट परिस्थिती आहे, म्हणून इथं सेतू पूलच व्हावे हीच मागणी आहे आमची। पूर्ण बंद झाला होता, काही विद्यार्थी असतील, वाहन चालक असतील, त्यांना प्रवास करत होते। आता ही मलमपट्टी केलेली आहे, त्याबाबत आपण प्रशासनाला काय समाधानी नाही, आमची याच्यात समाधानी नाही, फक्त तात्पुरतं त्यांनी करून दिलंय। या ठिकाणी पाऊस आणखीन झाला आणखीन तेच परिस्थिती होणार आहे इथं, म्हणून इथं सेतू पूलच व्हावं हीच मागणी आहे आमची त्यांच्याकडे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या ठिकाणी तात्काळ उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु त्या उपाययोजना आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत आणि अजून जर मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसला पडला तर हा रस्ता पुन्हा खचू शकतो। एकंदरीत अशी परिस्थिती असताना देखील या ठिकाणी सेतू पूल व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे, म्हणून संबंधित मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग याकडे आता काय नव्याने लक्ष घेतं आणि या ठिकाणच्या नागरिकांना काय दिलासा देतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल, आभोना, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।